जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक खतरनाक धडा बघणार आहे, भागीदारी. आता भागीदारी म्हणल्यावर बऱ्याच लोकांना असं टेन्शन येतं, कारण सूत्र लावल्याशिवाय त्याचं गाणंच वाजत नाही. तर भावड्या, बिगर सूत्राचा भागीदारी कसा शिकायचा हे आज तुला दाखवतो. त्यासाठी तुझं एकच काम आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर बिगर सूत्राचा भागीदारी कसा उडतो, अशी खापा कशी उत्तर येतात ते तुला आज दाखवतो. तर बघ दाद्या, आता मला सगळ्यात अगोदर एक गोष्ट सांगा, भागीदारी म्हणल्या तुमच्या डोक्यात काहीतरी आलं असेल. त्यालाच इंग्लिशमध्ये बाबा आपण पार्टनरशिप म्हणतो. मग भागीदारी म्हणल्यावर कळत नसेल, पण पार्टनरशिप म्हणल्यावर तरी कळत असेल ना. पार्टनरशिप, पार्टनर, पार्टनर, पार्टनरशिप, पार्टनरशिप. आता पार्टनरशिप म्हणल्यानंतर बऱ्याच लोकांच्या डोक्यात आले, आता ताजी चॅम्पियन ट्रॉफी झाली तर द्या, आपण जिंकलो होतो ना. हा, तर त्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये तुम्ही ऐकत असाल, रोहित शर्मा आणि गिलनं एवढ्या धावांची पार्टनरशिप केली, कोहलीनं आणि पुढे जाऊन श्रेयस अय्यरनं एवढी भागीदारी केली, म्हणजेच पार्टनरशिप केली. येते लक्षात का? असं एकटा असं कधी ऐकलं होतं का जडेजानं 100 धावाची पार्टनरशिप केली? अरे एकटा जडेजा नाही, त्या जोडीला कोणतरी येत होता. येते लक्षात? तसंच दाद्या, अजून एक दुसरा शब्द कुठेतरी कमी ऐकलाच असेल. काही लोक लग्न झालेले असतील किंवा ज्यांचं होणार आहे त्यांनी कुठेतरी ऐकलं असेल किंवा म्हणत असतील कोणाला तरी, हा माझा लाईफ पार्टनर आहे. हा, आता एकटा माणूस म्हणतो का? एकटा जण म्हणतो माझा लाईफ पार्टनर आहे. कुणाला म्हणतो? कुणाला? स्वतःला. येते लक्षात? म्हणजे तुला एक गोष्ट कळली असेल, पार्टनरशिप एकट्यामध्ये नसते, त्याला जोडीला कमीत कमी अजून एक कोणतर पाहिजे. म्हणजे कमीत कमी 2 लोकांची पार्टनरशिप होऊ शकते. येते लक्षात? पण इकडची पार्टनरशिप आपली सगळी बिझनेसच्या रिलेटेड धंद्याचा विषय असणार आहे. धंदा माहिती आहे ना? हा, मग त्या धंदा त्यालाच आपण व्यवसाय म्हणतो. तर बघ दादा, आपण नेमकं एक उदाहरण घेऊन बघूया. असं समजा, एक रवी नावाचा कार्यकर्ता आहे, पोलीस भरतीची तयारी करत होता असं समजा, किंवा कुठली तरी स्पर्धा परीक्षा देत होता. मग रवीनं काय केलं? जीव लावून केलं, असं केलं, जीव लावून मेहनत केली. पण कधी कधी नशिबात काही गोष्टी उरफाट्या सुरफाट्या होते, त्या तसं काहीतरी झालं असेल. त्यामुळं शेवटी काहीतरी बाबा ते साथ दिली नाही, मेहनत केली पण नशिबानं साथ दिली नाही आणि पोरग पोलीस झालं नाही. मग आता त्याला टेन्शन आलं की आता मी काय करायला पाहिजे, काय नाही, असाच विचार करत बसला होता. आणि मग त्याच्या अचानक डोक्यात एक आयडिया आली. आता पुण्यासारख्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा करणारी पोरं मोकार आहे, येते लक्षात? मोकार म्हणजे भरपूर आहे ती. येते लक्षात? मग त्या डोक्यात आली की ही पोरं लॅब मधनं 3 टाइम तरी खाली चहा पाण्याला जातात. म्हणून त्याच्या डोक्यात एक आयडिया आली की आपण काय करूया, ह्या खास स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लोकांसाठी आपण एक अमृततुल्य काढूया. आणि त्याचं नाव त्यानं डिसाईड केलं, मोकार अमृततुल्य. सगळी मोकार लोक आली पाहिजेत असं त्या डोक्यात आलं. मोकार अमृत तुल्य असं नाव टाकलं त्यानं अमृततुल्यचं. पण लफडा काय झाला? आता अमृततुल्य चालू करायचं म्हणलं काहीतरी पैसा पाहिजे. मग त्यानं आपला खिसा चेक केला आणि तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की आपल्या खिशामध्ये फक्त 50,000 रुपये येते. आता मला सांगा, 50,000 रुपये ती नुसती अमृततुल्यची टपरी तर बनल का? नाही. मग त्यानं काय केलं? आता कोणतरी जोडीला पाहिजे म्हणून त्यानं असाच विचार करत बसला होता. आणि त्याला एकदम अचानक आठवला त्याचा एक दोस्त आवी नावाचा. आता आवी नावाचा जो काही दोस्त आहे, मोकार पैसावाला माणूस, घरात अशा थापी लागल्या होत्या. थापी कळतं का? पैशाच्या, ठेवाय जागा नाही. मग त्यानं काय केलं? आवीला फोन केला. आवी भाऊ कुठं आहे? म्हणले हाय बसलोय घरी. म्हणला अशी अशी अडचण आहे. मग आवी म्हणला बोल की भावा, काय अडचण आली? तर म्हणला रवी आवीला की दाद्या, असं असं आपल्याला अमृततुल्य चालू करायचंय मला, तर थोडा पैशाची अडचण आहे. मग आता 1-2 दिवसाचा किंवा 4-8 दिवसाचा विषय असता तर आवीने त्याला असंच पैसे वापरायला दिलं असतं, पण विषय लांब चालणार होता. मग आवी आता कसं पैसावाला म्हणलं त्याचा बिझनेस माइंड असते. मग तो म्हणला रवीला किती कमी पडतात? तर रवी म्हणला 1,00,000 रुपये लागतात. मग आवी म्हणला थांब जरा, किती लागतात? 1,00,000. थांब, तिथंच आलोच म्हणला. लगेच 10 मिनिटात आवी तिथं हजर, 1,00,000 रुपये घेऊन. म्हणला एक काम कर, ही 1,00,000 रुपये तुला देण्यापेक्षा एक काम कर, मी पण असंच पडेल असतोय, आपण दोघात चालू करूया. मग रवी जाम खुश झाला, म्हणला चालतंय की, एकच नंबर झालं. मग काय केलं? रवीनं 50,000 रुपये लावलं, आवीनं 1,00,000 रुपये लावलं आणि दोघांनी मिळून ते अमृततुल्य चालवलं. 1 वर्ष दोघांनी जीव लावून मेहनत केली, एकदम दाबून मेहनत केली. आणि 1 वर्ष दोघ जण त्या धंद्यात होते. कुठल्या? अमृततुल्यच्या. ठीक आहे. मग 1 वर्ष धंदा केला आणि 1 वर्षानंतर त्या दोघांना मिळून साधारण 5,00,000 रुपये नफा झाला. किती झाला? 1 मिनिट, 5,00,000 कमी होते का? जास्त करू आपण. हा,
1 वर्ष दोघांनी जीव लावून मेहनत केली आणि 1 वर्षानंतर त्या दोघांना 6 लाख रुपये नफा झाला. किती झाला? 6 लाख. मग तो 6 लाख रुपये झाला तर दोघांनी मिळून 3-3 लाख रुपये वाटून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे का? बरोबर आहे का सांग मला. आता काही जण हा म्हणतात, अरे भावड्या, जर दोघांनी जर 3-3 लाख रुपये घेतलं, आवी तुलाच माहिती आहे आधीच पैसावाला माणूस, जाताना तो असा तसंच नाही जाणार, हत्यार घेऊन जाणार. हत्यार. रवी नडला की तिथंच रवीला पैसा म्हणलं तुम्हाला माहिती आहे कसा विषय असतो. म्हणून मग आता तुम्हाला तर सांगा, पटतंय का? बरं, आवीच्या जागी तू असतं, तुला चाललं असतं का? तू 1 लाख रुपये लावायचं, रव्या 50,000 रुपये लावणार आणि दोघांचं मिळून 6 लाख रुपये, दोघांनी 3-3 लाख रुपये घे. चालतंय का मला सांग फक्त? नाही. म्हणजे गडबड व्हायला लागले. मग का असं झालं? कारण ह्यानं 50,000 लावल्यात, ह्यानं 1 लाख रुपये लावल्यात. दोघांचं भांडवल कमी जास्त आहे भावड्या, त्यामुळे नफा पण तसा. ज्यानं जास्त लावले त्याला जास्त दिलं पाहिजे, ज्यानं कमी लावला त्याला कमी. मग कसं? ह्या दोघांचा गुणाकार असतो भावड्या. मग हे जर 50,000 1 वर्षासाठी म्हणजे 50,000 रुपये एकूण भांडवल आहे आणि इथं 1 लाख रुपये एका वर्षासाठी म्हणजे ह्याचं 1 लाख रुपये झालं. मग एक काम करू आपण, काय करू आता? ह्याचं गुणोत्तर घेऊया, म्हणजे त्यांनी लावलेल्या पैशाचं गुणोत्तर घेऊया. आणि ते गुणोत्तर काय येते? समजा इथं 4 शून्य येते आणि ह्या 4 शून्याला 5 नाही कापायचे दाद्या, 4 शून्याला 4 शून्य कटलं. मग आता काय राहिलं? ह्यांचं गुणोत्तर घ्यायचं. गुणोत्तर म्हणजे संक्षिप्त रूप तुला माहित आहे, इतकं कापायचं की परत कापता आलं नाही पाहिजे. मग ह्या दोघांचं गुणोत्तर आलं 1 आणि 2. मग जो काही नफा आहे त्यातला 1 तुकडा रवीला भेटणार आणि 2 तुकडं आवीला. मग एकूण 6 लाख रुपये नफा झालता दाद्या. मग 6 लाख रुपये म्हणल्यावर तुला कळलं, एकूण म्हणल्यावर एकूण नफ्याचं ह्याचा 1 आणि ह्याचं 2, टोटल 3 तुकडं काढायचं. मग 3 तुकड्याची किंमत जर 6 लाख रुपये असेल तर एका तुकड्याची किंमत किती असणार आहे? 2 लाख रुपये. साधा हिशेब आहे. 3 भागाची किंमत 6 लाख तर एका भागाची किंमत किती? 2 लाख. म्हणजे रवीला 2 लाख रुपये भेटणार आणि आवीला किती झालं? ह्याला 2 न गुणायचं, 4 लाख रुपये भेटणार. येते लक्षात? गुणलं तरी चालते, नाहीतर डायरेक्ट केलं तरी चालतंय. ह्याला 1 भागाला 2 लाख तर 2 भागाचा डायरेक्ट 4 लाख म्हणू शकतो. ठीक आहे. ही झाली एक कंडिशन. आता दुसरी कंडिशन तुम्हाला माहित आहे, रवी इमानदार माणूस आणि गरजू माणूस, त्याला गरज आहे. पण आवी मोकार मालवाला माणूस, त्याला पैशाची गरज आहे, सगळ्याला असते. पण काय नाही केलं तरी चालते. आता ते असला हलका धंदा थोडी करते. त्याच्या डोक्यात अमृतुल्य म्हणजे असं वाटलं कुठे इथे टपरीवर काम करायचा. मोठा माणूस, विचार त्याचा दुसरं असणार काहीतरी. मग तसंच झालं. मग रवीन तुला माहित आहे 50,000 रुपये लावले होते, आवीनं 1 लाख रुपये लावले. ठीक आहे. पण लफडा काय झाला? 1 वर्षानंतर आवी धंदा सोडून गेला. मग जाताना काय केला? तो म्हणला, भावा 1 लाख रुपये 1 वर्षापर्यंतच आहेत, हिथनं पुढं आपल्याला काय जमणार नाही, तुझी तुला काय करायचं ती कर. मग रवी म्हणला, चालतंय, ठीक आहे, तुझं काय असेल ते तुला वाटा येईल ती देतो, पण मला हे करावं लागते. मग रवीनं काय केलं? 3 वर्ष धंदा केला तो. किती वर्ष? 3 वर्ष. मग आता 50,000 रुपये लावून 3 वर्ष धंद्यात आहे, म्हणजे ह्याचा अर्थ असा घ्यायचा असतो प्रत्येक वर्षाला 50-50-50. तर 3 वर्षाचं त्याचं त्या धंद्यामध्ये 1.5 लाख रुपये भांडवल होतं. किती होतं? 1.5 लाख रुपये. आणि ह्या आवीचं किती येतं? 1 लाख रुपये, पण एकाच वर्षासाठी. पण एकूण भांडवल त्याचं झालं किती? 1 लाख रुपये. मग आता समजा भावा काय होईल? 3 वर्षानंतर तिथं जी काही एकूण नफा झाला तो झालाय 25 लाख रुपये. ह्या रव्यानं दिवस रात्र दाबून काम केलं, सुट्टीच दिली नाही. कारण त्याला माहित आहे सगळं आपलं पोट पाणी ह्याच्यावर चालणार आहे. त्यानं दिवसाचा रात्रीचा विचार केला नाही, दाना 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 काम करत सुटला आणि 3 वर्षानंतर 25 लाख रुपये नफा झाला. आणि मग परत काय झालं? आवीला बोलावलं, बाबा तुझं काय असेल ते वाटा घेऊन जा. मग आता वाटताना काय विषय होणार? आता एकूण भांडवल किती त्यानुसार तुकडा पाडायला लागेल. मग ह्याचं गुणोत्तर घेऊया आपण. हे 4 शून्य आणि हे 4 शून्य कटलं, मग ह्याला 5 नका, 5 त्रिक आणि 5 दुनी. मग आता जो काही पैसा वाटायचा असेल त्यातलं 3 हिस्से रवीला असतील आणि 2 हिस्से आवीला असतील. येते लक्षात? मग एकूण 25 लाख आहे. मग ह्या दोघांची बेरीज करायची. 3 आणि 2 किती असते भावड्या? 5. मग 5 भागाची किंमत जर 25 लाख असेल तर एका भागाची किंमत किती असणार आहे? 5 लाख. करते की तोंडी हिशोब. 5 भागाला ही जी आहे ना, 5 भागाला 25 लाख रुपये, तर एका भागाला किती? 5 लाख. मग त्यातलं रव्याला 3 भाग, मग एका भागाला 5 लाख, तर ह्याला 5 न गुणायचं, 5 त्रिक 15 लाख रुपये भेटणार आणि आवीला 5 दुनी 10 लाख रुपये भेटणार. येते लक्षात?
येते लक्षात? मग झालं दाद्या, हे जे काय ना हेच भागीदारी आहे. मग आता ह्यातल्या प्रत्येक गोष्टीला नाव आहे. काय नाव आहे? रवीनं सुरुवातीला आणि आवीनं सुरुवातीला जे काय पैसा लावला त्यालाच भावांनो त्या धंद्यातली गुंतवणूक म्हणलं जातं. एक तर गुंतवणूक म्हणलं जातं किंवा त्याला भांडवल म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? भांडवल. परत रवी 3 वर्षासाठी, आवी 1 वर्षासाठी, म्हणजे हा कालावधी आहे. काय? कालावधी. मग ह्याला कालावधी म्हणलं जातं किंवा मुदत म्हणलं जातं. किती कालावधीसाठी किंवा किती मुदतीसाठी काही पण म्हणू शकतो. परत गुंतवणूक आणि कालावधी ह्या दोघाचा गुणाकार करून ही आलेलं एकूण गुंतवणूक असते. काय असते? एकूण गुंतवणूक. आणि ह्या एकूण गुंतवणूक किंवा एकूण भांडवल म्हणू शकतो. त्याचं गुणोत्तर घेतल्यानंतर आलेलं गुणोत्तर दाद्या त्यांच्या कशाच असते? नफ्याचे गुणोत्तर असते. म्हणजे त्यांना जो काही नफा भेटणार आहे त्या नफ्याचं गुणोत्तर असते. येते लक्षात? हा. मग आता आपण काय करू? ह्याला एक स्ट्रक्चर बनवून टाकू. सूत्रबित्र म्हणायचं नाही दाद्या, स्ट्रक्चर आहे. काय स्ट्रक्चर आहे? जी नाव आहे ती वर लिहून टाकायची. जसं रवी अवी होता तसा ए असेल, बी असेल, 4-5 आली तरी ABCD अशी अख्खी ABCD लिहू शकतो. येते लक्षात? मग जी काही नाव आहे ती लिहायची. मग त्यानंतर त्यांनी सुरुवातीला जो काही पैसा लावला त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणलं जातं. गुंतवणूक. मराठीत गुंतवणूक, इंग्लिशमध्ये इन्व्हेस्टमेंट. म्हणून मी ह्याला म्हणतो I1 आणि I2. येते लक्षात? मग ह्याची आणि ह्याची वेगळी म्हणून ह्याला 1 आणि 1-2 म्हणलं. परत किती कालावधी, टाइम म्हणलं जातं, त्याला T1 T2 म्हणतो. आणि भावा ह्या दोघांचा गुणाकार केला की I1 T1 आणि इथं I2 T2 म्हणजे हे एकूण गुंतवणूक असणार. आणि ह्याचं गुणोत्तर घेतल्यानंतर आलेलं गुणोत्तर P1 P2 म्हणजे त्यांच्या नफ्याचं. आणि नफ्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? प्रॉफिट. म्हणून P1 P2 म्हणलं. ठीक आहे. मग ह्यालाच मी पाहिजे तर लिहितो तुझ्यासाठी. हे काय आहे? इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. त्यानंतर हे काय आहे? टाइम, कालावधी. बरोबर आहे का? त्यालाच आपण काय म्हणतो? कालावधी म्हण किंवा मुदत म्हण. आणि ह्या दोघाचा गुणाकार करून ही आलेलं एकूण गुंतवणूक असते. काय असते? एकूण गुंतवणूक. आणि भावा हे जे काही एकूण गुंतवणूक आहे त्याला कापल्यानंतर आलेलं हे काय असते भावड्या? एकूण तुझा काय असतोय? नफा. त्यालाच आपण डायरेक्ट नफ्याचं गुणोत्तर म्हणलं तरी चालते. हे आलेलं काय आहे? नफ्याचे गुणोत्तर. काय? नफ्याचे गुणोत्तर. बरोबर आहे का? मग चला आता ह्याचा वापर करायचा आहे आणि प्रश्न सोडवायचे येते. ठीक आहे. हे लिहायचं नाही, फक्त तुला माहित असावं काय स्ट्रक्चर आहे म्हणून सांगितलं. येते लक्षात? चला पहिल्या गणितावर या. काय दिले? ए आणि बी दोन व्यक्तींनी अनुक्रमे 68,000 रुपये आणि 40,000 रुपये लावल्यात. ठीक आहे. त्यानं म्हणलंय म्हणून पहिलं गणित आपण एकदम प्रेमाने इज्जत मध्ये करणार आहे. ठीक आहे. जी नावं दिली इथं लिहून टाकू. ठीक आहे. ए 68,000 रुपये आणि बी 40,000 रुपये लावले. आणि एक व्यवसाय चालू केला आणि 1 वर्षाच्या अखेरीस, म्हणजे तो बिझनेस किती दिवस चाललाय? 1 वर्ष. म्हणजे हा पण 1 वर्ष आणि हा पण 1 वर्ष. मग इथं 1 वर्ष आणि हा पण 1 वर्ष. आणि मग त्यानंतर तुला माहित आहे ह्या दोघाचा गुणाकार करायचा असतो. 68 एक 68 आणि परत इथं 40 एक 40,000. बरोबर आहे का? आणि त्यांचा जो काही नफा भेटणार आहे त्या नफ्याचं गुणोत्तर विचारले. म्हणून आता हे एकूण जे काही भांडवल आहे किंवा एकूण जी काही गुंतवणूक आहे त्याचं घ्यायचं गुणोत्तर. मग हे इकडे किती शून्य? 3 आणि इकडे 4. मग कमीत कमी 3 आहे तर 3 शून्य कापायचे. परत 4 न कटते दाद्या. गुणोत्तर म्हणजे काय? संक्षिप्त रूप, सोपे रूप. इतकं कापायचे की परत कापताच आलं नाही पाहिजे. मग 4 न कापलं की 17 येते, 4 न कापलं की 10 येते. मग गुणोत्तर काय झालं दाद्या? 17 आणि 10. येते लक्षात? कुठे असं? बी. मग माझं काय म्हणणं आहे, ही जी केलं ती 1 नंबरच आहे. पण माझं म्हणणं आहे एवढं का करत बसला तू? ह्याच्यापेक्षा आणखीन कमी वेळेत झालं असतं. कसं झालं असतं? जी काही नावं दिली ती दाबात लिहून घे. ठीक आहे. मग माझं म्हणणं काय, हिथं घेऊन कापोस्तोर वरच्या वरच कापलं असतं. वर हात घालायचा आणि शेरडा खोडून टाकायचा. म्हणजे हिथं 3 शून्य, ह्या 3 शून्याला कटलं. मग ह्याला 4 न काप, डायरेक्ट 17 आणि डायरेक्ट इथं 10 लिहून टाक की लागा. दुसरा विषय,
एक वर्षाचा विषय जर एक वर्ष ए म्हणला असता आणि बी 2 वर्ष तर वेगवेगळं वर्ष आल्यावर लिहायची गरज आहे. पण जेव्हा हा जो काही कालावधी समान असतो सारखा असतो त्याला लिहायची गरजच नाही. त्यामुळे एक एक लिहायला काय परत कापला काय तोच येणार आहे. म्हणून हे आल्याला डायरेक्ट तुझं काय असतंय नफ्याचं गुणोत्तर असते. जर कालावधी वेगळा वेगळा असता तर लिहिला असता मग परत कापलं असतं. येते लक्षात. त्यामुळं असं डायरेक्ट उत्तर येतं. मग पुढचं बघ आता आपण असं करूया. ठीक आहे. काय म्हणले ए आणि बी अनुक्रमे 72,000 आणि 54,000 म्हणले. मग चल ए आणि बी हे न लावल्यात किती 72,000 रुपये आणि बी न काय केल्यात 54,000 रुपये लावल्यात. मग माझं म्हणणं होतं एवढं करायचं नाही असं ठरलंय आपलं. म्हणून काय करू आपण हे जे आहे ना ह्याला डायरेक्ट वरच्या वरच कापून टाकायचं. कसं कापायचं बघ. हे 3 शून्याला हे 3 शून्य गेले आणि आता मला कळले ह्याला 9 न आणि 2 न कटते म्हणजे डायरेक्ट 18 न कटते ना. मग 18 न कापायचं. 18 चोक आणि 18 त्रिक. सोपं काम करायचं. हातानं उद्योग कायला वाढवायचा. सोप्यातनं जा आहे ना. मग आता परत काय म्हणते गुंतवून एक व्यवसाय सुरू केला परंतु 9 महिन्यानंतर बीनं त्याचे सर्व पैसे काढून घेतले. पण 9 महिन्यानं घेतलेत. पण 9 महिन्यापर्यंत आहे ना. म्हणजे बी किती दिवस आहे इथं 9 महिने म्हणले बरं का महिने. आणि शेवटी काय बोलले 1 वर्षाच्या अखेरीस त्यांना होणाऱ्या नफ्याचं गुणोत्तर विचारले. एका वर्षाच्या शेवटी जो नफा होणार आहे त्याचं गुणोत्तर विचारले. मग माझं काय म्हणणं आहे हा 9 महिने आणि अख्खा बिझनेस 1 वर्ष चाललाय म्हणजे ए सुरुवातीपासून शेवटपर्यंत आहे. पण इथं महिनं दिल्यामुळं त्या वर्षाला महिन्यामध्ये लिहायचं. मग एका वर्षामध्ये किती महिने असतात दाद्या 12 महिने. दोघांचं जवळ एकक सारखं होत नाही तवर तू सोडवू शकत नाही. असं कधीच चालणार नाही. इकडं महिना लिहिल्यात आणि इकडे 1 वर्ष. मग तुला दिसताना हा 9 किती मोठा दिसेल आणि 1 एवढा एवढा बारका. पण महिन्यात लिहिल्यावर बॅलन्स होते. मग आता काय करायचं ह्यांचा गुणाकार करून खाली कापोस तर परत आता तुला कापाकापीचे नियम सांगितले. काय नियम सांगितले सगळ्यात पहिलं बघ ह्या दोघाचा गुणाकार इथं लिहायचा असतो ह्या दोघाचा गुणाकार इथं लिहायचा असतो आणि नंतर कापायचं असतं. मग मी काय म्हणतो खाली आता ते मोठं लाटाकडं होणार कापताना दुखणार तुला त्रास होणार. मग तो त्रास कमी करायसाठी एक गोष्ट सांगितली काय वरचं वरचं कापू शकतो खालचं खालचं कापू शकतो तिरकं कापू शकतो सरळ गुणाकार असतो. भागीदारीत ध्यानात ठेव. पुढं पण येणारच आहे तिकडे सांगतोय सोड बाकीच्या धड्यामध्ये पण इथलं ध्यानात ठेव. काय बोललो वरचं वरचं कटत असेल तर काटायचं हे खालचं खालचं कटत असेल तर काटायचं तिरकं कटत असेल तरी पण कापायचं फक्त सरळ कापायचं. आपलं म्हणजे ही एक घर आहे हे त्यांचं घर आहे यांच्या घरातल्या घरात मारामाऱ्या भांडण नाही करायचं. दुसऱ्याच्या घरात घुसून कापायचं मारायचं. मी गणिताबद्दल बोलते ठीक आहे चुकीचं घेऊ नका. नाहीतर काय जण म्हणले मास्तर तुम्ही सगळं असं मारामारीची गोष्ट करता. भाऊ गणितात सगळा खून खराब आणि मारामारीच आहे. आता मी काय करणार त्याला बघ की नुसती कापाकापी धरा मारा आहे ना. चेचायचं नाही फक्त डायरेक्ट कापून टाकायचं. ठीक आहे चला मग माझं काय म्हणणं आहे इथं दिसतंय मला 3 1 3 आणि 3 चोक. मग आता इकडं 4 4 आणि इकडं 9 आहे. इथं एक काय असला नसला काय घेणंच नाही आपल्याला. मग 4 चोकी झालं 16 आणि 9 1 9. मग त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर किती आलं 16 9. असं कुठं दिसतंय दाद्या बी फॉर ब्रह्मास्त्र. माझं ब्रह्मास्त्रासारखं काम करतं हे येते लक्षात. चल पुढं परत तसंच काहीच दिलेलं आहे. परत ठरल्याप्रमाणे पॅटर्न तोच आहे बदलायचं नाही अजिबात. दिलेली नावं दाबात लिहून घ्यायचे आणि पुढे जाऊन शेवटी काय म्हणले प्रत्येकाला अनुक्रमे किती रुपये मिळालं म्हणजे पैसे किती भेटलं ते सांगितले म्हणजे विचारलंय आणि नफा दिलेला आहे. मग डायरेक्ट ठरल्याप्रमाणे अक्कल लिहू नको गुणोत्तर घे. हो ह्या 4 ला हे 4 शून्य कापले आणि फक्त इथं 14 आणि 15च लिखी अक्क कायला लिहित बसला. पुढं आता काय म्हणले एवढं पैसे लावलं होतं आणि 1 वर्षाच्या अखेरीस म्हणजे 1 वर्षाचा विषय म्हणजे हा पण 1 वर्ष आणि हा पण 1 वर्ष आणि जर टायमिंग सारखं असलं तर लिहायचंच नाही. सांगितलं तुला लिहायचं असलं लिह आणि पुढे जाऊन कापणारच आहे. त्यामुळे मी लिहित नाही. 1 वर्ष हा पण आहे आणि 14 एके 14 आणि 15 एके 15 येणार आहे म्हणून 1 वर्ष आहे ना ते लिहायलाच नको. मग एका वर्षाच्या अखेरीस त्यांना 1,16,000 रुपये एवढा नफा झालाय.
मग झालं, ही जी काय आलेलं गुणोत्तर आहे त्यांच्या डायरेक्ट नफ्याचंच गुणोत्तर आहे, कारण तुला माहिती आहे वरच्यावरच कापून टाकलं आणि 1 वर्ष सारखं असल्यामुळे लिहिलंच नाही. मग चला, हे डायरेक्ट नफ्याचं गुणोत्तर आहे. मग 14 आणि 15 किती असते दाद्या? 19 भागाची किंमत त्यानं काय दिले? 1,16,000 रुपये दिले. कायम एका भागाची किंमत काढायची. मग चल, 1 भाग बरोबर काय असणार? 1,16,000 आणि ही गुणाकारातलं 29 भागाकारात येणार. मग आता 29चा पाडा म्हणावं लागतो या, कारण 29ला दुसऱ्या कुठल्या संख्येनं जातच नाही भाग. मग मी म्हणतो 29चा पाडा मानायचीच गरज नाही. कसं सांगतो मला सांग? 29 किती अंक आहे ती? 2. आणि वर ही सूडचं शून्य सोडून दे. मग ह्या 2 अंकानं ह्या 2 अंकाला भाग जातोय का? अरे 2 अंकानं 2 अंकाला जात नाही, म्हणून आपण डायरेक्ट 3 अंकाचा विचार करतो. म्हणजे 29 डायरेक्ट 116 भाग लावायचाय. मग काय म्हणायचंय मला? 29चा पाडा म्हणावं लागत नाही. तो 29 मध्ये शेवटी कोण आहे? 9 आहे, तर 9चा पाडा म्हणायचा. आणि 9च्या पाड्यामध्ये 6 कधी येतं बघायचं. 9 एके 9, 9 दुनी 18, 9 त्रिक 27, 9 चोक 36. अजून पुढे कुठे येतोय का? नाही येत. आला असता तर बघितलं असतं काय करायचं, पण आलाच नाही, म्हणून डायरेक्ट हे जी 4 पट आहे आणि वरचं 3 शून्य येते. काय जर म्हणले सर कसं कळणार आम्हाला? बरोबर आहे का? पहिली गोष्ट, सगळी ऑप्शन कशी येते? गोल गोल येते, म्हणजे पूर्ण भाग जातोय. पॉइंट मध्ये गेला असता तर मग लावावं लागलं असता. येते लक्षात? नसल कळत तर एकदा क्रॉस चेक करून बघायचं. 29 4चा भाग लागतोय का बघूया. मग 29 गुणले 4 करायचं आणि हा गुणाकार कसा करायचा तुम्हाला मी सांगितलंय. ठीक आहे. मग काय 20 चोक 80 असते आणि 9 चोक 36, हे दोघं जोडभर बरोबर 116 होते, म्हणजे भाग लागतोय दाद्या. येते लक्षात? मग झालं, एका भागाची किंमत आली किती? 4,000 रुपये. मग त्यानं कुणाचा वाटा विचारलाय? तर प्रत्येकाचा विचारलाय. मग चल, ह्याला 4,000 न गुण. मग 14 चोक किती असते? 56 आणि वरचे 3 शून्य, आणि ह्याला परत 14 न गुणायचं आणि वर 14 नाही रे, ह्याला काय करायचंय? एका भागाची किंमत 4,000 आहे ना, मग एका भागाची किंमत 4,000 आली तर 4,000 न गुणायचं. मग 4 14 सॉरी काय असते? 15 चोक 60 आणि वरचं 3 शून्य, म्हणजे किती आहे? 60,000 आहे. मग ए ला 56,000 रुपये भेटलं आणि बी ला किती भेटलं? 60,000 रुपये. असा कुठला ऑप्शन आहे? ए फॉर आ जाओ, हवेली नाही गणित सोडवायला. चला नेक्स्ट बघ भावा, पुढचं काय दिले? अथर्व आणि प्रवीण म्हणले. परत आपण अक्क नाव लिहायची सुद्धा गरज नाही, अप लिहिलं तरी चालते. अप्पू नाही, बर लिही सगळं, जाऊ दे मरू दे. अथर्वा पव्या, ठीक आहे. मग परत अक्क लिहायची गरज नाही. 1,50,000 आणि 2 लाख डायरेक्ट हो, हे 4 शून्य 4 शून्याला कापायचं आणि परत 5 न कटतंय. 5 थांब जरा, दुसरा पेन घे. 5 त्रिक आणि इथं 5चा 5चा, म्हणजे डायरेक्ट दोघाच्या नफ्याचं सॉरी त्यांनी सुरुवातीला जो पैसा लावलाय त्याचं गुणोत्तर लिहिलं 3/5. अक्क लिहायची गरज नाही. मी सांगितलं खाली जाऊन कापूस तर वरच्या वर शेंड हाणून टाक, डायरेक्ट असं शेंड खुडून टाक. मग चल, आता वर्षाखेरीस म्हणलंय, मग वर्षाखेरीस म्हणजे परत दोघं जण 1 वर्ष बिझनेस मध्ये येते. मग दोघं पण 1 वर्ष, मग हा पण 1 वर्ष, हा पण 1 वर्ष. मग ते लिहायची काय गरज आहे? वेगवेगळं असलं तर लिहायचं, सारखं असल्यावर लिहायची गरज नाही. मग एकूण नफा झालाय 1,60,000 रुपये. मग एकूण म्हणल्यावर मग दोघांची बेरीज करायची. 3 आणि 5 किती असते? 8 आणि भाग म्हणायचं, गुणोत्तर भागात असतं. हे आपलं 1-2 मधले 1-2 नाही घ्यायचं, हे 8 भाग झालं. मग एकूण नफा 1,60,000 आहे. बर, बेरीजच का केली? तर त्यानं एकूण नफा दिलाय म्हणून बेरीज केली दोघांची. कधी कधी अथर्वचा नफा देऊन प्रवीणचा विचारतात, कधी कधी प्रवीणचा देऊन अथरचा विचारतात, कधी कधी दोघांच्या मधला गॅप देतात. मग असं काय पण देतं. त्यामुळे त्यानं जी किंमत दिली त्यानुसार करायचं. त्यानं काय बोलले? वर्षाखेरीस या व्यवसायात 1,60,000 नफा झाला, म्हणजे एकूण नफा झाला. मग 8 भागाची किंमत 1,60,000, तर एका भागाची किंमत किती द्या? 8 दुनी 16 आणि वरचं 3 शून्य. मग झालं काय? 3 कुठलं आलं? 8 दुनी 16 आणि 4 शून्य येतील ना दाद्या? हा, 4 शून्य 1,60,000 आहे का नाही? मग काय होईल? 8 दुनी 16 आणि वरचं 4 शून्य, एका भागाची किंमत डायरेक्ट 20,000 रुपये होते. मग त्यानं काय म्हणलं या? तर ह्या नफ्याच्या वाटणीत प्रवीणला अथर्वपेक्षा किती रुपये जास्त मिळालं?
प्रवीणला अथर्वपेक्षा किती जास्त मिळालं ते काढायचं आहे. आता दोघांचं वेगळं वेगळं काढलं तरी चालतंय. काय जण म्हणले सर एका भागाची किंमत 20,000 तर 3 भागाची किंमत झाली 60,000, इथं 5 भागाची किंमत झाली 1,00,000. 1,00,000 ही रक्कम 60,000पेक्षा 40,000 जास्त आहे, म्हणजे प्रवीणला 40,000 रुपये जास्त होत्यात. पण मी म्हणतो एवढा उद्योग का करायचा? त्यानं विचारले का अथर्व आणि प्रवीणचा वाटा? नाही विचारलं. त्यानं विचारले काय, प्रवीणला अथर्वपेक्षा किती रुपये जास्त मिळाले. मग तू इकडे गुणोत्तराकडे ये. हे 3 भाग आहे, हे 5 भाग आहे. किती जास्त आहे? किती जास्त आहे? 2 भाग जास्त आहे. आणि तुला माहित आहे एका भागाची किंमत बावड्या किती आहे? 20,000. तर 2 भागाची किंमत डायरेक्ट 40,000 रुपये म्हणू का रे? म्हणजे त्याला 2 भाग जास्त म्हणजे 40,000 रुपये जास्त आहेत. मग कुठे आहे उत्तर? बी फॉर बाहुबली. ठीक आहे बावड्या, तुला आता मी जे काय शिकवतोय भागीदारी, कुठंतरी सूत्र लावलंय का? अजिबात नाही लावलं. सगळा जुगाड आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यातनं पण इज्जत मध्ये करू शकतो आपण, पण त्यातनं पण अजून टाइम कसा वाचवायचा मी ते सांगितलं. येते लक्षात? अशा पद्धतीने जर तुला अख्खं गणित बुद्धिमत्ता शिकायचं असेल तर भावांनो, आपण स्पेशल तुमच्यासाठी खास लाईव्ह बॅच चालू केलेले, गणित स्पेशल आणि बुद्धिमत्ता स्पेशल प्रारंभ लाईव्ह बॅच या नावानं आपण त्या बॅच चालू केलेल्या मित्रांनो. येते लक्षात? तर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता अशा 2 वेगळ्या वेगळ्या बॅच येत्या. गणिताची बॅच बावड्या तुला डायरेक्ट 999 रुपयाला आहे. 6 महिन्याची व्हॅलिडिटी. किती? 6 महिन्याची. म्हणजे साधारण तुला 6 महिन्यापर्यंत किती पण वेळा हे गणिताचं कोर्स बघता येते, फक्त 999 रुपयामध्ये. येते लक्षात? डेली रेकॉर्डेड नाही, लाईव्ह लेक्चर असणार आहे. आणि लाईव्ह झालेलं परत तुला रेकॉर्डेड बघता येणार आहे. आणि अनलिमिटेड व्ह्यूज आहे ती. डेली क्लास नोट्स भेटणार, जे काही क्लासमध्ये शिकवतो ते देणार, शिवाय तुला सरावाला मोकार मटेरियल भेटणार बावड्या. आणि त्यानंतर धडा झाल्यानंतर धड्यानुसार चॅप्टर वाईज टेस्ट पण आपण घेणार आहे भावांनो. येते लक्षात? 6 महिन्याचा कोर्स आहे. तसंच बुद्धिमत्ताची दुसरी बॅच आहे, तिचं फी आहे 599 रुपये. फक्त 599 रुपये फी भावा. त्याच्यामध्ये परत 6 महिन्यापर्यंत तुला बुद्धिमत्ता शिकता येणार आहे. आणि त्याला कसलंही लिमिट लावलं नाही. 4 वेळा बघा आणि 3 वेळा अजिबात नाही. अनलिमिटेड वेळा किती पण वेळा व्हिडिओ बघू शकतो झालेला. येते लक्षात? डेली लाईव्ह असणार आणि झालेलं लाईव्ह लेक्चर तुला परत रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघता येतं. त्यासाठी तुला काय करायचं आहे, आपलं ऍप आहे भावा सोमनाथ डोंबेज अकॅडमी या नावानं. तर इकडं जायचं गुगल प्ले स्टोअरला आणि हे ऍप काय करायचं, तू सर्च कर. नसेल तर डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देतोय, ते लिंक ओपन कर, ऍप डाउनलोड कर आणि हे कोर्स तू काय कर, परचेस कर. लय फायदा होईल बाबा. सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी कामी येणार तुला. कुठली पण एक्झाम दे, गणित बुद्धिमत्ता सगळीकडेच आहे बावड्या. एकदम खतरनाक पद्धतीने घेणार आहे, बिगर सूत्राचं. येते लक्षात? आणि जर त्यातनं पण काय प्रॉब्लेम आला तर आपला हा कॉन्टॅक्ट नंबर आहे दाद्या, ह्याच्यावर तू व्हॉट्सअपला मेसेज करू शकतो किंवा कॉल करू शकतो. येते लक्षात? चला नेक्स्ट एक्झाम्पल बघ काय दिले. आता हरिभाऊ आल्यात. मग हरिभाऊनी काय केले बघा, लक्ष द्या. हरीनं 4,500 रुपये भांडवल 2 वर्षासाठी लावले आणि रामभाऊनं 6,000 रुपये भांडवल 3 वर्षासाठी लावले. आणि त्या उद्योगात एकूण नफ्यापैकी जर रामभाऊला 1,200 रुपये भेटला असतील तर हरिभाऊंचा वाटा विचारलाय. काय टेन्शन नाही, आता सांगितलं तसं करून टाकूया. इकडे बघ, हे हरी आणि हा राम, रामकृष्ण हरी दोघं आले ते एकत्र. ठीक आहे, मग काय, आता तुला सांगितलं सगळं नाही लिहित बसायचं. मग काय करायचं, डायरेक्ट इथं कापूया ना. हे जे 2 शून्य, ह्या 2 शून्याला कटले. 15चा पाडा येत असेल, नसेल तर 5चा येतो, 3चा येतो. मग 15 कापलं, इथं 15 त्रिक होतंय आणि इथं 15 चौक 60 होतंय. म्हणजे त्यांच्या जे काही भांडवल आहे गुंतवणुकीचं गुणोत्तर डायरेक्ट लिहितो द्या. 3/4 आले, 3/4. येते लक्षात? आणि हरिभाऊनं 2 वर्षासाठी लावले आणि रामभाऊनी 3 वर्षासाठी लावले. चला मग त्यातला एक जणाचा नफा दिलाय आणि दुसऱ्याचा विचारलाय. मग तुला सांगितलं ह्या दोघाचा गुणाकार करायचा आणि खाली जाऊन कापायचं आणि ते आल्याला गुणोत्तर त्यांच्या नफ्याचं असते. मग मी म्हणतो एवढं का करायचं, तुला सांगितलंय वरचं कापू शकतो, खालचं कापू शकतो, तिरकं कापू शकतो, फक्त सरळ गुणाकार असतो. मग चला की कापा की. ह्या 3ला 3 कटलं आणि इथं 2 1 2 आणि 2 2 4. इथं फक्त राहिलं काय 1, इथं काय राहिलं 2, इथं 1 असतं आणि 2 1 2 असतं. ठीक आहे, हे असं कटत असते.
3 एके 3 आणि मग तू झालं म्हणणार 1 गुणले 1 1 आणि बे 1 बे असं असतं ऍक्च्युली. ठीक आहे, पण ते नाही लिहिलं तरी चालते. मग आता त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर आले 1:2. मग त्याने किंमत कुणाची दिली? त्या उद्योगात एकूण नफ्यापैकी रामभाऊला 1200 रुपये भेटलं म्हणते. मग रामचा वाटा दिलाय, मग रामभाऊला 2 भाग भेटल्यात. मग ह्या 2 भागाची किंमत 1200 रुपये द्या. मग तू लगेच हिशेब करायचा. 2 भागाला जर 1200 असेल तर एका भागाला किती असेल? 600 रुपये. नसेल तर 2 ला कितीने गुणल्यावर 1200 येतं? 600 न. मग ह्याला पण 600 न गुणायचं बावड्या. मग 600 1 600 रुपये येते लक्षात. तर हरीला त्या बिझनेसमध्ये, त्या व्यवसायामध्ये किती रुपये नफा भेटणार? 600 रुपये. ए फॉर आजाव हवेली. गणित सोडवायला. नेक्स्ट पुढं काय दिले? अ न 10,000 रुपये भांडवल गुंतवून एक धंदा चालू केला. 8 महिन्यानंतर 5,000 रुपये घेऊन बी त्याच्या माग आला. म्हणला मला पण घ्या धंद्यात भागीदार म्हणून, पार्टनर म्हणून. आणि वर्षाखेर त्यांना 2100 रुपये जर नफा झाला असेल तर बीचा नफ्याचा वाटा विचारलाय. बघ बावड्या, काय टेन्शन नाही. परत ठरल्याप्रमाणे अ आणि ब येते लक्षात. मग तू काय करणार? अ न आता परत ठरले, अक्कल येत नाही बसायचं. जेवढं कापता येईल तेवढं वरच्यावर कापूया. इकडे 10,000 आहे आणि इकडे किती? 5,000. मग बावड्या हे 3 शून्य कापले. मग इथं 5 आणि 10चं गुणोत्तर घेतलं तर इथं 2 येते आणि इथं 1 येते ना. मग लिहिताना लिही ना अ न 2 भाग आणि ह्याला 1च भाग. गुंतवणुकीचं गुणोत्तर डायरेक्ट वरच्यावर छाटून टाकायचं. मग चल आता काय म्हणलंय? 8 महिन्यानंतर बी आलता. म्हणजे जेव्हा अ धंद्यामध्ये आलाय, धंदा चालू केल्यानंतर 8 महिन्याआधी ह्यानं बघितलं असेल चालतोय कसा, बंद पडतोय का. म्हणून काय झालं? 8 महिन्यानंतर त्याला काहीतरी कळलं असेल, आयला मजा यायला लागली, आला धंद्यात. 8 महिन्यानंतर ब आलता. आता वर्षाखेर म्हणलंय म्हणजे एकूण बिझनेस तो किती दिवस चालला? 1 वर्ष. आणि हा 8 महिन्यानंतर आलाय म्हणजे तो बिझनेस 1 वर्ष चालला. आणि इथं मध्ये महिने शब्द वापरल्यामुळं त्या वर्षाला महिन्यात लिहायचं. मग एका वर्षामध्ये किती महिने असतात? म्हणजे अ सुरुवातीपासून शेवटपर्यंत 12 महिने होतात. आणि शन आल्यापासून 8 महिन्यानंतर म्हणजे हा फक्त शेवटचं किती महिने बावड्या? 4च महिने. मग चल की ह्यांचं कापून टाक, गुणोत्तर घे. ठरलंय आपलं, जेवढं कटतं तेवढं काटायचं. मग इथं काय होईल? 4 एके 4 आणि 4 त्रिकम 12. मग चला 3 दुनी 6 आणि 1 गुणले 1 11 नाही म्हणायचं. 1 1 1च असते. मग त्यांच्या नफ्याचं नाही, हे आल्याला जे गुणोत्तर आहे काय असतं? एकूण भांडवल, एकूण गुंतवणूक आणि त्यांना कापून आल्याला, म्हणून ह्याला नफ्याचं गुणोत्तर म्हणले. आणि आपण वरच्यावर कापल्यामुळे डायरेक्ट आल्याला नफ्याचं गुणोत्तर असतं. मग चला काय म्हणले? तर त्यांना वर्षाखेर 2100 रुपये नफा झाला. म्हणजे एकूण नफा दिलाय. मग 6 आणि 1 किती असते दाद्या? 7 असतं. एकूण दिल्यामुळे एकूण बेरीज केली. मग 7 भागाची किंमत जर दाद्या 2100 रुपये असेल तर एका भागाची किंमत किती येणार आहे? 7 त्रिक म्हणजे 300 रुपये म्हणू का? एकदम गावठी हिशेब करायचं. 7 जणांना 2100 रुपये वाटायचे तर एक जणाचा वाटा किती आला असता? 300 रुपये. तसंच 7 भागाची किंमत 2100 रुपये तर एका भागाची किंमत 300 रुपये. मग त्यानं बीचा वाटा विचारलाय. मग बीला 1च भाग भेटलाय बावड्या आणि एका भागाची किंमत पण 300 रुपये. मग बीला किती रुपये भेटणार? 300 रुपये. सी फॉर छत्रपती महाराज की जय. पुढं निकिता आणि निशिता यांनी एका व्यवसायात अनुक्रमे 50,000 आणि 40,000 रुपयाची गुंतवणूक केली आणि त्यांना एका वर्षाअखेर व्यवसायात 22,500 रुपये नफा झाला. तर परत सेम प्रश्न आहे लगा. डायरेक्ट सांगितलं तसं कर. आता निकिता आल्यावर टेन्शन आलं का तुला? नाही ना, उलट गणित इंटरेस्ट घेऊन सोडवलं पाहिजे तू. निकिताचं गणित आले बघ. निकिता आणि ही कोण आहे दुसरी? निशिता. मग आता सांगितले हक्का पैसा लिहायचाच नाही. निकिता आणि निशिता अनुक्रमे म्हणले म्हणजे पहिला रक्कम निकिताची असणार, दुसरी मग जेवढं करता येईल हो. ह्या 4 सुन्याला हे 4 सुन उडले. मग राहिलं काय? 50 4. म्हणजे त्यांनी जे काय भांडवल लावले त्याचं गुणोत्तर 50 4 आहे भावा.
आणि त्यांना वर्षाअखेर जी काय वर्षाअखेर म्हणजे ही पण एक वर्ष आणि ही पण एक वर्ष, विषयच मिटला. एक वर्ष म्हणल्यावर लिहायची गरज नाही, पण ही एक वर्ष आणि ही 2 वर्ष म्हणलं तर लिहावं लागलं असतं. टायमिंग वेगवेगळं असल्यावर लिहायचं, सारखं असल्यावर कापून टाकायचं, घ्यायचंच नाही. मग एका वर्षाअखेर त्या दोघींना मिळून 22,500 रुपये नफा झालाय. मग चल 22,500 एकूण नफा, मग 5 आणि 4 काय असते, डायरेक्ट तू म्हणायचं 9 भागाची किंमत 22,500 रुपये. तर तुला एका भागाची किंमत कायम काढायची असते दाद्या. मग हे 9 गुणाकारातलं भागाकारात येत असते. मग ह्याला 9 न कापायचं, मग 9चा पाडा तर तुला दाबात येतो. म्हण की मग 9 दुनी किती असते 18, राहिलं काय 4, 9 5 45 आणि वरचं 2 शून्य. म्हणजे थोडक्यात काय झालं, एका भागाची किंमत आली भावा किती 2,500 रुपये. मग त्यांनी कुणाचा वाटा विचारलाय, निकिताला किती रक्कम मिळाली म्हणते. मग एका भागाला 2,500, निकिताला 5 भाग भेटल्यात. मग ह्याला 2,500 म्हणजे 2500 न गुणायचं. मग 25 5 125 असतं आणि वरचं 2 गोळ, म्हणजे निकिताला किती रुपये भेटणार दाद्या 12,500 रुपये. किती भेटणार 12,500. डी फॉर देवसेना. नेक्स्ट काय दिले, सेम तसाच प्रश्न आहे दाद्या. बघ आता तिघ जण आहे ती. निखिलनं 75,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. कुंदन त्या व्यवसायामध्ये 9 महिन्यानंतर आलाय. मगाशी जसं म्हणलं होतं तशा टाईप मध्ये बघ. ठीक आहे. मग काय झालं, परत त्यानंतर 80,000 रुपये लावलं त्यानं आणि आणखीन 5 महिन्यानंतर सुमत्या आला आणि सुमत्यानं किती लावलं 90,000 रुपये. तर 2 वर्षाच्या अखेरीस त्यांना झालेल्या नफ्याचं गुणोत्तर काढा. म्हणू दे काय, पण आपण आपलं काम सोडायचं नाही. काय करायचं, आधी नाव लिहूया ती पहिली. निखिल भाऊ, परत कोण आहे कुंदन, कुंदन दादा, चंदन नाही कुंदन आहे ती. आणि परत कोण आलाय सुमित. डॉन नाही का, नाही रे सुमित आहे, सज्जन माणूस आहे तो. चला आता मी म्हणतो हे पैसे लिहितो ह्यांचं गुणोत्तरच घेऊन टाकूया ना. 0.3 ला हे 3 शून्य आणि पुढे गेला इथले 3 शून्य उडलेले आहेत. मग आता मला अजून काहीतरी दिसत आहे. काय दिसते 75 80 आणि 90 5 न कापतो. इथं 5 न कापल्यावर इथं 15 येते, इथं 5 न कापल्यावर 16 येते, 16 85. भावा ज्याला हे जमत नाही त्यानं अख्खी रक्कम लिहायची आणि खाली बसून निवांत मांडी घालून कापायचा. ठीक आहे. पण ज्यांना असं डायरेक्ट जमतं त्याने खापा खापा करून टाकायचं. परत काय म्हणलं होतं आता त्यानं, निखिल 75,000 रुपये घेऊन व्यवसायामध्ये आल्यानंतर कुंदन त्या व्यवसायामध्ये आला. पण कधी आला, निखिल आल्यावर 9 महिन्यानंतर आलाय. कधी आलाय 9 महिन्यानंतर. येते लक्षात. आणि कुंदन आल्यावर आणखी 5 महिन्यानंतर सुमत्या आलाय. 5 महिन्यानंतर कोण आलाय, सुमित आलाय. मग झालं की, मग परत 2 वर्षाचा विषय मध्ये महिना आलं की डायरेक्ट त्या वर्षाला महिन्यामध्ये द्यायचं. आणि बिझनेस चालू केलता निखिलनं आणि तो सुरुवातीपासून कडेवर आहे. म्हणून दाद्या तू डायरेक्ट 2 वर्षामध्ये 24 महिने असतात. मग हा 24 महिन्याला 9 महिने कमी येणार, म्हणजे 9 महिन्यानंतर आला म्हणजे 24 मधनं 9 कापून टाक, किती येतं हे 15 महिने आलं. आणि परत ह्यात 5 महिने कमी म्हणजे हा किती आहे 10च महिने. येते लक्षात. मग चला ह्या दोघांचा गुणाकार करून कापायचा आहे. पण आपलं ठरलेलं आहे कसं पण कुठं पण हात घालून कापू शकतो. पण कापताना एक नियम आहे, इकडं कापलं की कडवर सगळीकडे गेलं पाहिजे. ह्या दोघांमधलं पण कटलं पाहिजे. मग मला 5चा पाडा येतोय 5 त्रिक 5 त्रिक आणि 5 दोन्ही. येते लक्षात. हा परत तुला इथं 4 न कटते, इथं 4 न पण तिथं कटत नाही. मग परत काय होईल, आणखीन 3 न कटते ना भावा. मग 3चा पाडा मन बर चल चटकन. 3चा पाडा मन कसं 3 1 3 3 1 3 आणि 3 संगी 18. मग पुढं आता भाई ह्याच्यात 6 न कटते पण ह्याला कटना, तिथं कटते. म्हणजे आपण काय करूया, ह्याला 4 न कटते, ह्याला 4 न कटते पण त्याला कटना, म्हणून आपण 2 न कापूया. काप 2 न, काय होईल बे 12. ठीक आहे. आणि इथं बे 8 आणि बे 1.
परत दाद्या हे 12, 8 आणि 6 दिसते, म्हणजे तू डायरेक्ट इथे 4 न कापलं सर चालत, हे 4 हे 4, पण तुला 6 दुनी 12 म्हणजे परत ते दिसलं पाहिजे होतं, पण आपल्याला ठीक आहे, काही लोकांना अंधुक अंधुक दिसते म्हणून आपण रितसर कापायला लागलोय. काही जण म्हणले सर एवढा कुटाणा करोस तर आम्ही गुणाकार करून कापतो. कापा ना, आपण नाही म्हणलंच नाही, कापायचं तसं पण चालते. ठीक आहे, पण आता असं चाललंय तर चलून दे असं. मग चल परत 2 न कटते, काप मग 2 न काना 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 काना. बेसक्क बेचोक, पण सगळ्यात कटलं पाहिजे बरं का, 2 ठिकाणी कटते तिकडं कटत नाही तर तसं कापायचं नसतं या. आणि मग इथं काय होईल, बेत्रिक. मग चल आता राहिल्यांचा गुणाकार कर. 6 एक 6, इथं काय राहिलं 4 आहे ना, 4 एक 4 आणि 3 एक 3, तर त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर आलेलं आहे 6 4 3. ठीक आहे, एखादा म्हणला सर मी एवढं करणार आहे, मी डायरेक्ट असं केलं असतं. बघा बघा इथं असं लिहिलं असतं 15 गुणिले 24 ह्या दोघाचा गुणाकार, परत इथं 16 गुणिले 15 चालतंय. एखादा म्हणला असता 18 गुणिले 10 आलतं ना, 18 गुणिले 10 असं पण चालतंय ना भावा, तुला कुणी रोखलं नव्हतं ना. मग कापा आता, काय होईल आता परत इथं पण तोच विचार करणार ना तू, का ह्यांचा गुणाकार करून कापतो, हे असा मोठा लाटाकडा बनतो मग गुणाकार केल्यावर, मग बस कुतत. त्यापेक्षा आपलं मागाशी केलं तसंच 5 न कापात आहे, इथं 5 त्रिक, इथं 5 त्रिक आणि 5 दुनी. ठीक आहे, हा आता इथं 24 त्रिक 72 आहे, 16 त्रिक 48 आणि 18 दुनी 36, म्हणजे तू डायरेक्ट 12 न कापू शकतो, म्हणून तुझ्यासाठी करायचं असलं करू शकतो. पण 24 त्रिक कळलं पाहिजे तुला, 72 असते, परत 16 त्रिक 48 असते आणि 18 दुनी 36 असते. मग परत 12 न कापायचं, 12चा पाडा येतो ना, 12 संगी 12 चौंक 12 त्रिक, मग हे असं उत्तर येतं. कसं आहे कापर, कापण्याचा कोणताही नियम नाही, फक्त गुणोत्तरामध्ये तिघ जण आहेत तर तिघामध्ये कटलं पाहिजे. एखाद्या जरी ठिकाणी कटत नसलं तर ते चलत नाही. तर उत्तर काय आले 6 4 3. कुठं दिसते असं, ए. ठीक आहे, नेक्स्ट काय दिले दाद्या, ए बी सी या तिघांनी अनुक्रमे 35,000, 45,000 आणि 55,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. जर त्यांना 1 वर्षानंतर 40,500 रुपये नफा झाला तर, सेम प्रश्न आहे ना बाबा. मग लगेच ठरल्याप्रमाणे कार्यक्रम चालू करूया. काय ठरलं आपलं, आधी नावं लिहून घ्यायची. अक्कच्या अक्क इथं भांडवल गुंतवणूक न लिहिता आपण काय करू, इथं 3 शून्य आहेत, इथं 3 शून्य आहेत, ह्या 3 शून्याला हे 3 शून्य हे 3 शून्य कटले, 5 न परत कटतंय, मग 5 न कापल्यावर बावड्या इथं काय दिसते, 5 7 5 9 5 11, मग एवढंच लिहायचं रे इथं, 7 9 11 येते लक्षात. आणि परत काय म्हणते, जर वर्षा अखेर म्हणते, वर्षा अखेर, मग आता वर्षाखेर म्हणजे हा पण 1 वर्ष आहे, हा पण 1 वर्ष आहे, हा पण 1 वर्ष आहे, मग तिघांचा जर कालावधी सारखा असेल तर लिहायची गरज नाही, म्हणजे हे आल्याला डायरेक्ट नफ्याचं गुणोत्तर असतं. मग एकूण नफा झालाय 40,500, ह्यांची बेरीज कर, किती झालं दाद्या, 20 आणि 7 किती झालं, 27 भागाची किंमत त्यांनी दिले 40,500 रुपये. मग झालं, एका भागाची किंमत काढायची दाद्या. मग काय करणार, हे जे 40,500 रुपये आहे त्याला आपण काय करूया, 27 न कापूया. मग चला, मग येतो ना पाडा 27चा, नाही येत मग 9चा तर येतो का नाही, मग काप 9 न. चल काय होईल, 9 त्रिक 27, 9 चौक 36, परत 9 5 45, वर 2 शून्य, परत 3 न कटते दाद्या, 3 1 3 आणि 3 5 15 आणि वरचं 2 गोळ 1500 आलं, म्हणजे एका भागाची किंमत किती आली भाऊ, 1500. मग त्यानं कुणाचा वाटा विचारलाय, तर ए बी सी अनुक्रमे तिघांचा विचारलाय, मग ह्याला 15 न गुणायचं आणि वरचं 100 आहे ना, 1500 न 15 7 105 आणि वरचं 2 गोळ 10,500, 10,500 वाला बी दिसतोय, पण इथं यापैकी नाही पण दिलंय ना, म्हणून पुढचं चेक करायचं. गाब दिशना लिहिचिरण दान दिशनं चुकू शकते एखाद दिवशी, शीला काहीतरी भलतं दिलं तर काय करणार, म्हणून काढून घ्यायचं हे. मग 1500, 15 9 135 आणि वरचं 2 गोळ म्हणजे 13,500, आणि पुढं 1500 ना 11 गुणलं, 15 गुणले 11 165 आणि वरचं 2 गोळ द्या 16,500, म्हणजे बरोबर बी आहे, बी फॉर बाहुबली. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट काय दिलंय, रमेश, दीपक आणि महेश यांनी अनुक्रमे
5,000 रुपये, 8,000 रुपये आणि 12,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला आणि परत वर्षाच्या शेवटी तसलंच आलंय. मग परत तुला माहित आहे असं म्हणलं की तू लगेच तासून बसतो, सुट्टी देत नाही, अक्कल यायचं नाही, माहित आहे वरच्यावर छाटून टाकाय सांगितलंय. मग चल रमेश, दीपू, दीपू माहितीये का दीपू, हे दीपक काय रे नीटली, हा त्याला प्रेमाने दीपू म्हणतात सगळे गल्लीतली माणसं. आणि हा मह्यो, वयो नाही मह्यो. मग चला आता मी काय म्हणलं, एवढं सगळं लिहायचं नाही ठरलंय आपलं, यांचं डायरेक्ट वरच्यावर हो, हिथं 3-0 हिथं 3-0 म्हणजे 3-3 गोळ उडलं. राहिलं किती खाली पण कापशील बेन्या, ती नफा आहे. थांब जरा, नफ्याला नंतर बघू आपण. मग काय झालं, 5, 8 आणि 12 फक्त गुंतवणुकीचं गुणोत्तर घ्यायचं, नफ्याचं नफ्याबरोबर असतं, ते दोघं मिक्स नाही कराय. काय जण चुकून म्हणले सर इथं पण कापू का, नको कापू द्या, नाहीतर तुला लिस्ट मधनं कापत्यात. मग झालं वर्षाच्या शेवटी त्यांना 12,500 रुपये नफा झालाय वर्षाच्या शेवटी. म्हणजे हा पण एक वर्ष, हा पण एक वर्ष, हा पण एक वर्ष, विशेष म्हटला. मग 12 आणि 8 20 आणि 5 किती झालं, 25 भागाची किंमत त्यांनी दिलेली आहे दाद्या. किती दिलेली आहे, 12,500 रुपये. मग एका भागाची किंमत काढायची ना, कशी काढतो, ह्या 12,500 ला 25 न कापायचं. मग 25चा पाडा येतो ना, दाबात म्हणायचा 25 5चा, नसले तर 5-5 करून दोनदा कापायचं. मग एका भागाची किंमत किती आली भावा, 500. मग एका भागाची किंमत जर 500 आली तर तुला विचारलंय कुणाचा वाटा, तर दीपूचा वाटा विचारलाय. मग हो तिथं दीपू आहे, मग दीपूला 8 भाग आहे ती, मग एका भागाला 500 तर 5-8 आणि वरचं 2 गोळ, म्हणजे दीपूला किती रुपये भेटणार भावड्या, 4,000 रुपये. कुठं दिसतं या, 1 नंबरचं ऑप्शन आहे. ओके ओके डन. नेक्स्ट चला, आलाय अमन, आलाय अमन. राखी, ओ राखी सौताची नाही, ही राखी. ठीक आहे, तर बघ लक्ष दे काय म्हणले, अमन, राखी ताई आणि पुढं कोण आहे, सागर भाऊ राखीचा. ठीक आहे, मग चला आता परत त्यांनी कधी आलं काय आलं, पण तुला माहित आहे पहिली गुंतवणूक सगळी लिहिण्यापेक्षा त्यांचं डायरेक्ट गुणोत्तर लिहून टाकू. आणि ते कसं लिहायचं, तू आता एक्सपर्ट झाला बाबा. कसं, हो इथं 4-0 येते, फक्त गुंतवणुकीच बोलतोय. परत राखीकडे 1,05,000 येते आणि सागर भाऊ तर मोकार पैसेवाला 1 लाख. म्हणून मी काय करतो, इथं 4-0 येतं आणि इथं 3, म्हणजे 3-0 कापायचे फक्त, हा कमीत कमी, नाही तर सरळ खाली लिही आणि मग नंतर काप 3-0. मग आता राहिलं काय, 70, त्याला पण कापू शकतो पण तुझ्यासाठी मी लिहितो 70. इथं राखीकडे आलं 105 आणि सागर भाऊकडे 140. आता आमन बिझनेस मध्ये आल्यावर राखी 6 महिन्यानंतर आलती, आमनच्या माग बिझनेस मध्ये. ठीक आहे, 6 महिन्यानंतर. आणि राखी आल्यावर राखीच्या माग 6 महिन्यानंतर सागर भाऊ आले. कुठं गेली ती बघायला नाही, बिझनेस मध्ये 6 महिन्यानंतर. ठीक आहे, मग चला, आणि हा सगळा बिझनेस किती दिवस चाललाय, 3 वर्ष. मग मध्ये महिना आल्यामुळं 3 वर्षाला महिन्यात लिहायचं. मग 3 वर्षात महिने किती, 36. म्हणजे अमननं बिझनेस चालू केला आणि सुरुवातीपासून कडवर 3 वर्ष होता, म्हणजे हा 36 महिना आहे. मग 6 महिन्यानंतर म्हणजे सुरुवातीचे 6 महिने कटले, म्हणजे ही शेवटी फक्त 30 महिने होते. आणि तिथनं पुढं 6 महिन्यानंतर मग ह्यातनं आणखीन 6 कट करायचे, 24. येते लक्षात. मग आता ह्यांचा गुणाकार करत बसू नको, डायरेक्ट कापाकापी चालू कर. कशी करायची तुला माहित आहे, हे 70, 105 आणि 140 ह्यांच्याकडे बघितलं तुला 35चा पाडा आठवला असेल, नसल तर 7चा म्हणायचा आणि मग परत 5चा म्हणायचा. मग 7 आणि 5चा म्हणल्यावर बरोबर होते. मी डायरेक्ट 35 न कापतो, 35ची 2, 35चे 3 आणि 35चे 4 आहे ती. नसल तर 7-10 70, 15-7 105 आणि 7 दुनी 20, म्हणजे इथं 20 येते. 7 दुनी 14 वरचा गोळा म्हणजे 20 येणार आहे. मग ठीक आहे, मग परत त्याला अजून काय होणार आहे, 5 न कटणार आहे. मग 10 येणार, 5 दुनी 10, 5 3 15 आणि 5 चौक 20 होते. तू निवांत काप, मी डायरेक्ट केले. चला हिथं 6 न कटते दादा, 6 न. मग 6चा पाडा म्हणतो का, 6 6 पंच 6 चोंक. आता गंमत बघ,
हिथं 2 न कटतंय या, तसं ह्यात कटतंय का? नाही. ह्या 6 ला 3 न कटतंय, ह्याला 3 न कटतंय, इकडे 3 आहे का? विषय संपला. फायनल गुणोत्तर झालं 6 दुनी 12, 5 त्रिक 15 आणि 4 चौक 16. तर त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर काय असणार दाद्या? 12 15 16. असं कुठं आहे? 2 नंबरच. ठीक आहे. परीक्षेला आलेले प्रश्न आहेत भावांनो हे. ठीक आहे. पुढं आता काय दिलं बघा, मोकार गुणोत्तर ही गुणोत्तर, गुणोत्तर ही गुणोत्तर दिले. बघ लय सोपं आहे. कसं सोडवणार बघ. ए आणि बी दिलेला आहे, त्यांच्या गुंतवणुकीचं, त्यालाच आपण इन्व्हेस्टमेंट म्हणत असतो. काय दिले दाद्या? 4 5 दिले. परत गुंतवणुकीच्या कालावधीचं म्हणजे टायमिंग दिले, त्याचं गुणोत्तर दिले 3 2. मग विषयच मिटला ना. हे 2 गुणोत्तर दिल्यावर नफ्याचं गुणोत्तर काढताना दुखायचं कारणच नाही. मग नफा म्हणजे प्रॉफिट म्हणतो. मग ह्या दोघाचा गुणाकार ह्या दोघाचा गुणाकार इथे येतो. पण आपलं काय ठरलंय? इकडं इकडं कापू शकतो, वरचं वरचं खालचं खालचं कापू शकतो. फक्त असा सरळ गुणाकार असतो. मग मला दिसतंय या, तुला दिसतंय का? ह्या 2 न इथं कटतं या. मग 3 दुनी 6 झालं आणि 5 एके 5. फायनल गुणोत्तर झालं 6 5. कुठं आहे? ए फॉर अमरेंद्र. ओके. नेक्स्ट सेम क्वेश्चन आहे बाबा. बघ काय दिले? पी आणि क्यू आणि त्या दोघांच्या गुंतवणुकीचं गुणोत्तर दिले, म्हणजे इन्व्हेस्टमेंट दिले बावड्या 3 4. परत त्यांच्या गुंतवणुकीच्या कालावधीचं, बरोबर आहे का? म्हणजे टायमिंग दिलेला आहे, तो टायमिंगचं गुणोत्तर दिले 2 1. आणि परत म्हणले अखेरीस, थांब जरा लाईन गणलेली आहे. हा आता बघ काय म्हणले? त्या व्यवहाराच्या अखेरीस झालेल्या नफ्याचं गुणोत्तर काढायचं आहे. तर त्यांच्या प्रॉफिटचं गुणोत्तर. परत ह्या दोघाचा गुणाकार करून कापूस. तर मी सांगितलं वरच्या वर कापून टाक. ह्या 2 न इथं कटलेला आहे. मग 3 1 3 आणि बे 1 बे. तर गुणोत्तर आलेला आहे भावा 3 2. सी फॉर छत्रपती महाराज की जय. दोन्ही महाराज आपले. ठीक आहे. आत्ता गंमत आहे. बघ काय दिले? ए आणि बी यांच्या व्यवसायातलं कशाचं गुणोत्तर दिले? गुंतवणूक म्हणते बावड्या. गुंतवणूक म्हणजे कसलं गुणोत्तर दिले? मी आधी लिहितो, पॅटर्न आपला लिहून टाकू. पॅटर्न काय? नाव दिले ए बी. इथं पहिलं गुंतवणूक असते, परत कालावधी म्हणजे टायमिंग, आणि ह्यांचा कार्यक्रम केल्यावर खाली नफ्याचं गुणोत्तर येतं. मग आता कसं असते? मगाशी डायरेक्ट वरचे दोघं देऊन खालचं विचारलं, मजा आली. पण आता इथं मजा येते का दुखते ते बघ काय होते. काय दिले? ए आणि बी न भागीदारीत एक व्यवसाय सुरू केला आणि त्यांनी व्यवसायात 5 4 या प्रमाणात गुंतवणूक केली, म्हणजे गुंतवणुकीचं गुणोत्तर दिले 5 4. आणि त्या व्यवसायाच्या अखेरीस झालेल्या नफ्यात त्यांच्या वाट्याचं गुणोत्तर. नफ्याच्या वाट्याचं गुणोत्तर म्हणजे नफ्याचं गुणोत्तर दिले, आणि ते किती दिले दाद्या? 3 2 दिले. 3 2. मग वरचं दिले, खालचं दिले, मधलं विचारले. मग मधलं विचारल्यावर मला माहित आहे तू काय करतो. मधलं विचारल्यावर तू डायरेक्ट जातो फॉर्म्युला मॅन. फॉर्म्युला मॅन आहे ना तू. काय माहित आहे तुला? मी लिहित नाही, फक्त हवेत सांगतो. तुला माहित आहे काय? भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर, किंवा आपण असं डायरेक्ट म्हणतो नफ्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलाचं गुणोत्तर गुणिले मुदतीचं गुणोत्तर. पण आता ते मगाचं झालं. मी आता जे बोललो ते कुठलं आहे? मगाचं. पण असं दिलं, कुठलं विचारले? मुदतीचं गुणोत्तर. मग तू लगेच दुसरं सूत्र लावतो. काय म्हणतो? मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर भागिले गुंतवणुकीचे गुणोत्तर. आणि जर तुला गुंतवणूक विचारली तर तू बोंबलतो गुंतवणुकीचं गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर भागिले मुदतीचे गुणोत्तर. आजपासून इसरून जा. मी जी तोंडाला फेस असतो बोललो, इसरून जा. धाड्याचं बोलत नाही, हे आता फॉर्म्युल्याचं बोललेलं. मग बावड्या ह्याचा विषय कसा करायचा तुला दावतो इज्जत मध्ये. बघ आधी एकदम इज्जत मध्ये बघ. हे केलं की पुढे प्रॉब्लेमच येत नाही. काय सांगतो बघ. ही अशी नावं लिहिणार तू, आणि ही इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक,
ही त्यांची मुदतणूक काय गुंतवणूक नंतर काय असते मुदत कालावधी मग कालावधी आणि त्यानंतर नफा ठीक आहे मग बघ आता भावा मग काय विषय हे वरचे दोघं दिले लिहूया एक उदाहरण लिहूया म्हणजे तू गंडतच नाही हे दिलं 3 आणि 4 त्यांच्या गुंतवणुकीचं गुणोत्तर दिलं 3:4 मुदतीचं गुणोत्तर दिलं समजा 2:5 आणि तुला विचारलं नफ्याचे गुणोत्तर तर तू डायरेक्ट कार्यक्रम करतो रे ह्यांचा गुणाकार करतो इथं आणि शेवटी कापतो पण आपल्याला तसली सवयच नाही आपण डायरेक्ट वरच कापतो बे एक बे आणि बे दोन्ही आणि राहिल्यांचा गुणाकार 3 एक 3 आणि 5 दोन्ही 10 ऍब्सोल्युटली राईट आहे भावा असंच करायचंय पण असं दिल्यावर कसं करायचं बघ आता मग हेच पॅटर्न आकडे हेच ठेवतो म्हणजे तुला लगेच फरक कळतोय ए बी आय टी इन्व्हेस्टमेंट आणि टाइम म्हणजे गुंतवणूक आणि त्यालाच आपण मुदत म्हणतो आणि इकडं नफा येणार बरोबर आहे का होय का नाही हा मग आता मी काय करतो हे पुढे जाऊन मला काम येते ह्याला जरा आताच काय करू आपण कॉपी करून ठेवूया अजून लागणार आणि एक आहे ना 3 विषय असतात ना बावड्या त्यातला आताशी कुठले किती विषय झाल्यात 2 झाल्यात मग बघ आता भावा आता समजा मगाच्या सारखं काय विचारले तुला मुदत विचारले मग तू काय केलं हेच ठेवलं 3:4 हे इथं 3:10 आहे आणि तुला विचारलं हे मधलं मग मधलं विचारल्यावर काय करायचं सूत्र बित्र नादीच लागायचं नाही मग जिथं कमी तिथं आम्ही म्हणत हे नफा पळतच जातो कमी आहे ना चल आलूच म्हणते मग हे इथं दाबात लिहायचं हाय असं लिहायचं आणि आता एक काम करायचं ह्याला असा रेट तिथपर्यंत आणायचा आणि गुणाकारात लिहायचा ह्याला इकडे ढकल आणि आता जेवढं कटतंय तेवढं काटायचं भावा आणि जेवढं कटतं तेवढं कापतो बघ ह्या 3ला 3 उडला 2 न कटतंय बे दुनी बे पंचे तर मुदतीचं गुणोत्तर आलं 2:5 चेक कर आणि अजून एक तिसरा विषय बघ तिसरा विषय काय समजा मगाचे अंक घेऊया मगाचे अंक बघ काय काय ते इथं समजा 2:5 आहे आणि इथं 3:10 आहे येते लक्षात आणि तुला काय पाहिजे इथली गुंतवणूक पाहिजे सूत्र लावायचंच नाही मग काय ठरलं जिथं कमी तिथं आम्ही म्हणत नफा पळतच न्यायचा त्याला लात घालायची नाही पळत जातोय तो मनानं पण आता ह्याला इथं रेटत न्यायचा गुणाकारात लिहायचा आणि ह्याला इथं न्यायचा आणि गुणाकारात लिहून टाकायचा ठीक आहे मग भाऊ मग काम झालेलं आहे जेवढं कटतं तेवढं काटायचं आहे कापा काय कटते 5 न 5 एके 5 आणि 5 दुनी 10 मग इथं 3 एक 3 झालं आणि इथं बे दुनी 4 तर बावड्या तुझ्या गुंतवणुकीचं गुणोत्तर काय आलं 3:4 बघ बर जरा चेक कर मागाचाकडं 3:4 2:5 3:10 आहे का सेम टू सेम आलं का नाही आलं मग आता ह्याचा वापर करूया ना मगाच्या आपल्या गणितात हा त्रास झालता ना आता होणार का अजिबात होणार नाही बघ पहिले ह्याला कापून टाकतो मला पाहिजे काय मुदतीचं गुणोत्तर मग तुला सांगितलं जिथं कमी तिथं आम्ही म्हणत नफा पळतच चालला आणि आता ह्याला रेटायचा ह्याला इकडं आणि जेवढं कटतं तेवढं काटायचं 2 न कटतंय बघ मग कटत असेल तर कापून टाकायचं अजिबात विचार करायचा नाही मागचा पुढचा बे एक बे आणि बे दुनी चल 3 दुनी काय झालं 6 आणि 5 एक 5 तर तुझ्या मुदतीचं गुणोत्तर किती 6:5 कुठं आहे बी फॉर ब्रह्मास्त्रासारखं काम करते ना चल पुढं ये इकडं अजून सेम टू सेम पीक्यू आणि काय इन्व्हेस्टमेंट त्यानंतर तुझा टाइम आणि इकडं आहे नफा जेवढ्या किमती दिल्या तेवढ्या लिहायच्या आता परत त्यानं काय सांगितले त्यांनी नफ्यात त्यांच्या वाट्याचं गुणोत्तर दिले परत त्या व्यवसायात अखेरीस झालेल्या व्यवहारात पी आणि क्यू च्या गुंतवणुकीच्या कालावधीचं गुणोत्तर विचारले म्हणजे टायमिंग विचारले आणि सुरुवातीला त्यांच्या कशाच दिलं थांबा
त्यांनी नफ्यात वाट्याचं गुणोत्तर दिले आणि व्यवसायात 2:3 प्रमाणात गुंतवणूक केली. मग 2:3 कुणाचं गुणोत्तर आहे? गुंतवणुकीचं. प्रश्न जरा नीट वाचून घ्या, आहे का नाही? मग झालं. आता काय पाहिजे? परत सेम टू सेम मुदत पाहिजे. बघ की, गुंतवणुकीच्या कालावधीचं गुणोत्तर. मग तुला सांगितलंय जिथं कमी तिथं आम्ही म्हणत नफा पळतच जातो. ठीक आहे, मग ह्याला इथं ढकल आणि ह्याला इकडं खेच. कटतंय तेवढं काटायचं. आता इथं 3-3 आणि इकडे 4-2 आहे. इकडून इकडे कटतं का? नाही कटत. मग 3 त्रिक किती झालं? 9 आणि 4 दुनी 8. तर 9 8. कुठं आहे भावड्या? डी फॉर. कसं काय वाटलं? नेक्स्ट पी आणि क्यू. आता ही जरा पॅटर्न बदललेला आहे त्या. पी आणि क्यू ने भागीदारीचा व्यवसाय सुरू केला आणि त्यांनी त्या व्यवहारात केलेल्या गुंतवणुकीच्या कालावधीचं आधी लिहून घे. ITP. आता भावड्या ही पी नाव आहे, ही पी म्हणजे नफा आहे बरं का. नाही तर दोघं म्हणजे पी डबल कसा आला, आहे का नाही? तर बघ मग आता त्यानं काय काय दिले किमती. व्यवहारात केलेल्या गुंतवणुकीच्या कालावधीचं गुणोत्तर दिले 3:7. त्या व्यवसायाच्या अखेरीस झालेल्या नफ्याचा वाटा दिलाय 2:5. आणि विचारलंय काय? गुंतवणुकीचं गुणोत्तर विचारलंय. मग भावड्या मगाशी सांगितले जिथं कमी तिथं आम्ही नफा पळतच चालला. हा असा लिहायचा तिथं. आता तिरका कार्यक्रम. ह्या 7ला उचलून इथं टाक आणि ह्या 3ला उचलून इथं टाक. आता काय कटते का बघायचे. इकडून 2 3 7 आहे, इकडं आहे का? अजिबात नाही. मग हे झालं 7 दुनी 14 आणि तर 5 त्रिक 15. अजिबात कटत नाही दाद्या. मग हेच गुणोत्तर 14-15. बी फॉर बजरंगबली की जय किंवा ब्रह्मास्त्र. नेक्स्ट काय दिलंय? ए आणि बी. परत तसाच विषय. परत ITP. इन्व्हेस्टमेंट टाइम आणि प्रॉफिट. गुंतवणूक कालावधी आणि नफा. जे दिले तिथं किंमत लिहून टाकायची. आता हो का, इथं काय झालंय? गुंतवणुकीच्या कालावधीचं गुणोत्तर 54 नाही दाद्या, ते 5/4 आहे बरं का. ते चुकून झालेलं आहे, तेवढं करेक्ट करायचं. मग काय दिले? कालावधीचं, म्हणजे इथं 5/4 आहे. आणि पुढं म्हणते अखेरीस झालेल्या नफ्याचं वाटप दिले 3/2. विचारलंय काय? गुंतवणुकीच्या रकमेचं गुणोत्तर विचारले, म्हणजे परत आय विचारले. गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट. परत कमी आम्ही कोण? नफा. हा असा न्यायचा आणि ह्या 4ला इथं गुणाकारात लिहायचं भावड्या आणि ह्या 5ला इकडं गुणाकारात लिहायचं. कटत असेल तर इमानदारीनं कापून टाकायचं. बे 1 बे, बे दुनी. मग 3 दुनी झाला 6 आणि 5 1 5. तर त्यांच्या गुंतवणुकीचं गुणोत्तर काय आलं? 6/5. कुठं आहे? ए फॉर आजाव हवेली. गणित सोडवायला. ठीक आहे. तर भावांनो, आपण आज बघितला भागीदारी. आणि तुला हे जे काही भागीदारी शिकवलं, तुला पण माहिती आहे कुठं सुद्धा सूत्र लावलं नाही. ठीक आहे. तर हेच प्रॅक्टिस करायसाठी तू काय कर, आपलं टेलिग्राम चॅनल आहे मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे सर, ते जाऊन काय कर, जाऊन जॉईन कर आणि तिथनं ही PDF डाउनलोड करून घ्यायची. येते लक्षात? आणि जर तुला चॅनल ते चॅनल जॉईन करताना प्रॉब्लेम येत असेल, बरेच लोक काय करतात, सर्च मध्ये गेलं मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे सर, सर्च होत नाही. असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. आता का होते मला पण नाही माहित. तर सरळ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देतोय, ती लिंक ओपन कर, तिथनं तुला डायरेक्ट हे चॅनल भेटते आणि तिथनं जॉईन कर आणि PDF डाउनलोड कर. आणि बावड्या तुला आजचा व्हिडिओ कसा वाटला तू मला काय करायचंय कमेंट करून सांग आणि तुझ्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर कर. आणि तुला मगाशी थोड्या वेळापूर्वी सांगितलं विषय, काय सांगितला विषय, जर तुला असं सगळं गणित शिकायचं असेल तर काय करायचं, आपलं ऍप आहे सोमनाथ डोंबेज अकॅडमी या नावानं. ठीक आहे, प्ले स्टोअरला ते जाऊन डाउनलोड कर आणि गणिताची आणि बुद्धिमत्ताची अशा 2 स्पेशल बॅच बावड्या सुरू आहे, त्या लाईव्ह आहे, त्या रेकॉर्डेड मध्ये परत तुला दिसणार आहे. त्या 6 महिन्याची वेळ आहे. अशा एकदम खतरनाक पद्धतीने गणित शिकणार आहे आपण. ठीक आहे, तर आपण इथं थांबणार आहे. तर त्याच्या अगोदर तुला सांगितलेल्या गोष्टी फॉलो कर. ठीक आहे, आणि जर चॅनलवर नवीन असतील तर त्याला पण फॉलो कर भावा. थांबू इथं आपण. धन्यवाद. जय महाराष्ट्र.